डिपार्टमेंटल अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 लवकरच होणार आहे। तर मैत्रिणींनो, यासाठी विभाग कोणता, MPSC परीक्षा घेणार का, परीक्षा पॅटर्न कसा असणार, विषय कोणते असणार, अर्ज कोण करू शकणार इत्यादी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलवर मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। मैत्रिणींनो, डिपार्टमेंटल म्हणजेच अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2011-12 पासून झालेलीच नाही तर आता होऊ घातलेली आहे। त्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय। पण तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारे कळणार। मैत्रिणींनो, नुकताच उच्च न्यायालयाचा एक निर्णय आलेला आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या पर्यवेक्षिका पदोन्नतीसाठी ठेवलेली 45 वयाची कमाल वयोमर्यादा रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे पूर्वीप्रमाणे 55 वर्षापर्यंत विभागीय म्हणजेच डिपार्टमेंटल म्हणजेच अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी उमेदवारांना संधी मिळू शकते। डिपार्टमेंटल अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। तर अर्ज कोण करू शकतात, तर कार्यरत अंगणवाडी सेविका, ज्या कार्यरत अंगणवाडी सेविका आहे आणि त्यांचे 10 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेले आहेत त्या या डिपार्टमेंटल भरतीसाठी अर्ज करू शकतात। तसेच ज्या सेविका पूर्वी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या, आता पूर्ण सेविका अंगणवाडी सेविका झालेल्या आहेत, पण ज्या आधी मिनी अंगणवाडी सेविका होत्या त्या पण या भरतीसाठी पात्र असणार आहे। काही ठिकाणी मदतनीसांना अनुभवाच्या अटीवर संधी, पण हे असं होणार नाही। आतापर्यंतच्या ज्या भरती झालेली आहे त्यामध्ये मदतनीसांना संधी मिळालेली नाही। डिपार्टमेंटलमध्ये सरळ सेवेमध्ये मात्र मदतनीस फॉर्म भरू शकतात सुपरवायझर होण्यासाठी। अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी वयोमर्यादा किती असू शकते, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कमाल वयोमर्यादा 55 वर्ष असणार आहे। पूर्वीची 45 वर्ष वयाची अट आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रद्द झालेली आहे। मैत्रिणींना, भरती कोणत्या विभागातून होणार, तर हे पद महिला व बालविकास विभाग म्हणजेच WCD मधून तसेच ICDS प्रकल्पांतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत। तसेच भरती प्रक्रिया कशी असू शकते, तर त्याचे संभाव्य टप्पे आपण बघतोय। अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर भरती ही विभागीय लेखी परीक्षेद्वारे होणार आहे। त्यामध्ये सेवा ज्येष्ठता म्हणजेच 10 वर्षाच्या वर ज्यांचा अनुभव असेल त्यांना प्रथम संधी दिली जाईल। तसेच अनुभव गुण, तुम्हाला किती अनुभव आहे त्यानुसार गुण मिळणार आहे। तसेच कागदपत्र पडताळणी यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, तर परीक्षा MCQ स्वरूपात होण्याची शक्यता आहे। या परीक्षेमध्ये तुम्हाला साधारणतः खालीलप्रमाणे विषय असतील आणि त्याचे प्रश्न किती असतील हे आपण बघूया। मैत्रिणींनो, तुम्हाला इंग्लिश विषय 10 प्रश्न संख्या आणि 20 गुण लागणार आहे। मराठी पदवी लेवलचे प्रश्न असणार। मराठीसाठी तुम्हाला प्रश्न संख्या 10 आणि 20 गुण लागणार। सामान्य ज्ञान पदवी लेवल 20 प्रश्न आणि 40 गुण लागणार। एकात्मिक बालविकास सेवा योजनेसंबंधी योजना व कायदे या विषयावर पदवी लेवलचे तुम्हाला 20 प्रश्न असतील आणि 40 गुण लागणार आहे। तसेच बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यामध्ये 20 प्रश्न 40 गुणासहित लागणार आहे। आणि संगणक ज्ञान हे मराठी भाषेमध्ये असणार आहे आणि त्याचे प्रश्न 10, त्याचे 20 मार्क्स तुम्हाला लागणार आहे। असे एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्क्स तुम्हाला असतील। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आता अभ्यासाची तयारी सुरू करायची आहे आणि त्यासाठी अभ्यासासाठी महत्त्वाचे विषय कोणते, तर ICDS योजना, पोषण अभियान, बालकाचे आरोग्य, कुपोषण, महिला व बालविकास योजना, महाराष्ट्र शासन योजना याप्रमाणे महिला व बालविकास संबंधी अभ्यास तुम्हाला करायचा आहे। तसेच इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान, त्या सामान्य ज्ञानमध्ये राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल तसेच करंट अफेअर तुम्हाला वाचायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला संगणकाविषयी पण अभ्यास करायचा आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार, तर 12वी पास तसेच पदवी तुम्हाला लागणार आहे। सेविकेचा अनुभव
अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या परीक्षेमध्ये. निवडीत महत्त्वाचे मुद्दे काय तर सेवा काळ, शैक्षणिक पात्रता, परीक्षा गुण तसेच गोपनीय अहवाल जर लागू असेल तर लागणार आहे. महत्त्वाचा न्यायालयीन निर्णयानुसार आता तुम्हाला वयाची अट 55 असणार आहे. तयारीसाठी टिप्स काय आहे तर मागील प्रश्नपत्रिका सोडवा, ICDS आणि पोषण विषयावर जास्त भर द्या, मराठी व्याकरण आणि GKचा रोज अभ्यास करा, शासन निर्णय GR वाचा. अधिकृत जाहिरात आल्यानंतरच अंतिम नियम स्पष्ट होणार आहेत, हे मात्र लक्षात घ्यावे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आता अभ्यासाला लागायला काहीही हरकत नाही. लवकरच जाहिरात येणार आहे, त्या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. थँक्यू सो मच.